आज ते छायाचित्र दिल्लीच्या जंतर मंतरवर ठेवण्यात आलेलं आहे आणि आंदोलनाची दिशा ही लोकशाहीपूर्ण राहील, शांततापूर्ण राहील, अहिंसक राहील याची दिशा नक्की करणारी ही प्रतिमा आहे असं माझं मत आहे. म्हणून आपण पण हा फोटो इथे ठेवलेला आहे. मुळात आता रस्त्यावर निषेध व्यक्त करण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे, परंतु जसं जसं लोकांची संख्या वाढत गेली, जंतर मंतरवर आंदोलन पोचल्यावर या आंदोलनाचं जे स्वरूप प्राप्त झालं, त्यांना सोनम वांगचुक यांनी पाठिंबा दिल्यानंतर जे आंदोलनाचं स्वरूप झालं आणि अर्थातच त्यापूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रभर देशभर हे आंदोलन जे वाढवलेलं होतं पूर्वीच आणि त्याला सुद्धा खूप मोठा पाठिंबा मिळत होता. त्यातून पेपर फुटीचा घोटाळा हा सार्वत्रिक देशभर चर्चेचा विषय झाला. एवढंच नाही तर जगभर आता भारतातल्या परीक्षा पद्धतीबद्दल बोललं जायला लागलेलं आहे. लॉर्ड मॅकेलोनी सांगितलं होतं त्यांच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना, तेव्हाच्या जी गुलामगिरी स्वीकारणारी शिक्षण पद्धती राहील आणि त्याचा सर्वकष विचार झाला पाहिजे असं माझं मत आहे. त्यामुळे परीक्षा पद्धतीच्या संदर्भात सुरू झालेलं जे आंदोलन आहे, नीट परीक्षा असेल किंवा सगळ्या स्पर्धा परीक्षा असतील, त्याच्यामध्ये सातत्याने पेपर लीक झालेले आहे. मेहनत करणारे मुलं, श्रम करणारे मुलं, त्यांच्या परिवारातले मेहनतीने त्यांना सपोर्ट करणारे पालक, या सगळ्यांचा भ्रमनिरास करणारी परीक्षा पद्धती जी आहे ती बदलली पाहिजे आणि एकूणच शिक्षण व्यवस्था मूलभूतरित्या बदलली पाहिजे. हा विषय महत्वाचा आहे आणि तो सर्वांचा आहे. म्हणजे भाजपच्या नेत्यांची मुलं शाळा कॉलेजमध्ये जात नाही का? ते परीक्षा देत नाहीत का? कोणत्या इतर पक्षांचे लोक असतील ते जात नाहीत का? पोलिसांच्या माध्यमातून राजकारण का करतात? हा प्रश्न आहे माझा महाराष्ट्रातल्या पोलिसांना आणि समस्त भारतातल्या पोलिसांना. आपला मूलभूत हक्क आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, की माझं काही मत असेल तर ते मी जाहीरपणे व्यक्त करू शकलो पाहिजे, निर्भयपणे व्यक्त करू शकलो पाहिजे, कोणाच्याही दबावाशिवाय व्यक्त करू शकलो पाहिजे. आणि त्यासाठी मग प्रभावी लॉ अँड ऑर्डरची ततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या मुलांवर तुम्ही जर यानंतर काही अत्याचार केले तर आम्ही तुमच्यावर केसेस दाखल करू. तुम्ही आमचं काम करण्यासाठीचे सेवक आहात हे विसरू नका. मालक बनण्याची जर कोशिश केली तर याच्यानंतर चालणार नाही. मग चोकशी वगैरे काय करायचं ते तुम्ही करत बसा, पण ते चालणार नाही. त्यामुळे आपण हे समजून घेतलं पाहिजे की लाठीचा वापर सातत्याने होता, लाठीचा वापर मर्यादित स्वरूपात केला पाहिजे. साधारणतः कमरेच्या वर मारत असताना हे लक्षात घेतलं पाहिजे की जे आपलं हेड आहे, म्हणजे डोकं आहे किंवा कॉलर बोन आहे, ही तशा महत्वाच्या हाडांच्या भागांवर आपण मारणार नाही याची काळजी पोलिसांनी घेतली पाहिजे. हे सगळं सोडून दिलं आणि आपण पाहायचं उल्लंघन होणार नाही या पद्धतीने वागणं आहे. कायदा आणि सुव्यवस्था तुम्ही पाळायची असेल तर आम्ही सुद्धा ती पाळणारच आहे. नागरिकांचं पाळणं हे कर्तव्यच आहे, पण पोलिसांचं जास्त आहे. प्रत्येक सामान्य माणसाच्या मानवी हक्कांचं संरक्षण करणारे मानवी हक्क संरक्षक म्हणून कायद्याच्या दृष्टीने पोलीस महत्वाचे आहे. ते जर मानवी हक्कांचं उल्लंघन करत असतील तर अत्यंत चुकीचं आहे. तुम्ही पांगण्याचे आदेश देऊ शकता, त्यासाठी सौम्य लाठीचार्ज करू शकता, टिअर गॅस, आणि तुम्ही सर्रास टिअर गॅस फोडता. पोलिसांचं हे काम आहे टिअर गॅस फोडणं. हे अश्रुधुराच्या ज्या नळकंड्या तुम्ही फोडत आहात, लोकांवर फेकत आहात, तो बेकायदेशीरतेचा भाग आहे. कायदा आणि सुव्यवस्था जर तुम्हाला केवळ बळाचा वापर करून करता येत असेल तर तुमचं प्रशिक्षणच चुकीचं झालेलं आहे. परदेशामधले पोलीस आरोग्यांनी सांगितलं पाहिजे. मला कळलं की काल आमचे मित्र मुरलीधर मोहोळ यांनी काहीतरी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी सांगितलं की आंदोलन करणं हा प्रत्येकाचा हक्क आहे, मूलभूत अधिकार आहे, चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही जे तत्व सांगता, जे कायद्यातलं तत्व तुम्हाला कळलेलं आहे, ते तुमच्या हस्तक्षेप करणाऱ्या पोलिसांना कळलेलं आहे का ते तुम्ही विचारा आणि पोलिसांना तुम्ही डायरेक्ट सूचना द्या. तुमच्यानंतर पोलिसांनी जर ब्रुटॅलिटी केली, पोलिसांनी जर राक्षसीपणा दाखवला तर आम्ही चालवून घेणार नाही. पोलिसांवर त्या केसेस दाखल होतील. तुम्ही जर खोट्या केसेस आंदोलकांवर दाखल करत असाल, त्या मुलांचं जीवन गुन्हेगारीकरणाकडे नेत असाल तर ते आम्हाला चालणार नाही. हा महत्वाचा भाग मला आज आपल्या पत्रकार परिषदेतून सांगायचा आहे. लाठीचार्ज कोणावर करता तुम्ही? मी एक 5 मिनिटं बोलतो आपल्याशी. लाठीचार्ज अनेक जणांनी सांगितलं की आम्हाला आमचे इथले पोलीस जे मुख्य असतात ते आम्हाला आदेश देतात आणि आम्हाला त्याप्रमाणे करावं लागतं. आमची इच्छा नसते. हे पोलिसांनी अनेकांनी सांगितलेलं आहे. त्या सगळ्या पोलिसांना माझं नम्र आव्हान आहे, ज्यांच्या मधली माणुसकी जिवंत आहे, ज्यांना लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन मेंटेन करताना आपण हिंसा करून हे कळते, त्या सगळ्या पोलिसांना माझं आव्हान आहे. 149 जे BNSS आता आहे नवीन कलम, त्याच्यामध्ये सांगितलं आहे लिटिल फोर्स टू डू लिटिल इंजुरी.
तुम्ही खूपच सौम्य बळाचा वापर केला पाहिजे आणि ते जर केल्या जात नसेल तर अत्यंत चुकीचं आहे. आता इथे साध्या विषयातले पोलीस पण आले, त्यांचं सुद्धा मी स्वागत करतो, कारण आपलं काही लपून काहीच नसते. आता पोलिसांच्या अनेक ट्रेनिंगला गेलेलो आहे, पोलीस प्रशिक्षण केंद्रांमध्ये गेलेलो आहे. त्यांना त्यावेळेस मानवी हक्क संरक्षण हा विषय शिकवला जायचा. आता मानवी हक्क आणि मूलभूत हक्क हे जणू त्यांच्याकडून हद्दपार करून टाकलेलं आहे प्रशिक्षण. त्यामुळे हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि मला हे सांगायचं आहे की कायदा आणि सुव्यवस्था राखणारी यंत्रणा म्हणजे पोलीस आहे. तुम्हाला लॉ अँड ऑर्डर मेंटेन करायचे आहे. पीसफुल प्रोटेस्टरना मारण्याचा अधिकार तुम्हाला नाही. जे शांततामय मार्गाने आंदोलन करतात त्यांचं संरक्षण तुम्ही केलं पाहिजे. मग आता शांततामय म्हणजे काय हे ठरवण्याचे अधिकार पोलिसांना नाही, कारण का ते पोलीस आहेत, ते न्यायाधीश नाही. माझं स्पष्ट सांगणं आहे सगळ्या पोलिसांच्या मुख्य अधिकाऱ्यांना की तुम्ही न्यायाधीश बनण्याचा प्रयत्न करायचा नाही. आम्हाला चालणार नाही. आम्ही नागरिक आहे, तुम्ही आमच्यासाठी काम करता. आणि म्हणून मी अत्यंत स्पष्टपणे आपल्याला सांगतो, आणखी 2-3 घटना सांगतो आपल्याला की मुंबईमध्ये जो आपण व्हिडिओ पाहिला अनेकांनी, की थेट धमकी दिलेली आहे त्या पोलिसांनी की 2-3 पुड्या ड्रग्सच्या टाकून देईन तुमच्या खिशामध्ये आणि नंतर अशा पद्धतीची केस करीन की जन्मभर बाहेर येणार नाही. त्या पोलिसावर कारवाई झाली असं कळलेलं आहे मला. सगळे पोलीस असे नसतात हे मला सांगायचं आहे. अशा राजकीय कामाची म्हणजे शिवाजी पार्क पोलीस स्टेशन 600 केसेस, माहीम पोलीस स्टेशन 100 केसेस, दादर पोलीस स्टेशन 70 केसेस, सायन पोलीस स्टेशन 40+ केसेस, वडाळा पोलीस स्टेशन 25 पेक्षा जास्त केसेस, वरळी पोलीस स्टेशन 21 पेक्षा जास्त केसेस, त्यानंतर कालाचौकी पोलीस स्टेशन 20 पेक्षा जास्त केसेस, गोईवाडा पोलीस स्टेशन 20 पेक्षा जास्त केसेस. त्या सगळ्या मुलांनी मला मुंबईतून फोन केली, केस दाखल करू असं आपण ठरवलं. मुलांसोबत आमची चर्चा झाली. मी त्यांना सांगितलं नाही परत न्यायाधीशांसमोर केस जाणार. ज्या न्यायाधीशांना सुप्रीम कोर्टात जायचं असतील ते न्यायाधीश परत न्याय निर्णय देणार नाही, ते कोणाचं ऐकून घेणार नाही. ते म्हणतील की नाही तुम्ही ही प्रीमॅच्युअर केस केली आहे किंवा काहीतरी कारण काढतील आणि आंदोलन चुकीचंच आहे असं पण सांगतील. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आपल्याला न्यायप्रिय बाजूला चालणाऱ्या आंदोलन पाहत जाणाऱ्या लोकांना सुद्धा मारहाण करण्यात आलेली आहे पोलिसांतर्फे. त्यानंतर लाईव्ह लोकेशन शेअर करण्याला सांगितलंय पोलिसांनी मुंबईतल्या, नागपूरमधल्या अनेक ठिकाणचे. माझं पुण्यातल्या पोलिसांना नम्र निवेदन आहे की तुम्ही कोणाचंही लाईव्ह लोकेशन तुम्ही द्या असं सांगू शकत नाही. ते पुट्टास्वामी जजमेंटनुसार खाजगी जीवन जगण्याच्या म्हणजे राईट टू प्रिव्हसीच्या अधिकारांचं उल्लंघन आहे. माझं हे सुद्धा सांगायचं सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना की जर पोलिसांनी तुम्हाला लाईव्ह लोकेशन शेअर करा असं सांगितलं तर त्या पोलिसांना. त्यानंतर नागपूरला 50 जणांवर केसेस दाखल केल्या आणि डिटेन्शन करण्यात आलं. बेकायदेशीरित्या गुन्हा दाखल न करता डिटेन्शन करण्यात येते. डेक्कन पोलीस स्टेशनला परवा साधारणतः 2:30-3 वाजेपर्यंत मुलांना ठेवण्यात आलं. हे सुद्धा चुकीचं आहे. आता इथे दुसरा एक प्रश्न आहे तो प्रपोर्शनेट, म्हणजे अतिरेकी बळाचा वापर न करता सौम्यपणे आणि आवश्यक बळाचा वापर करणे हे सुद्धा ठरवण्याचे अधिकार पोलिसांना नाहीत. त्यांना सौम्य म्हणजे सौम्यच बळाचा वापर केला पाहिजे. आम्ही म्हणतो म्हणून तो प्रपोर्शनेट आहे असं होणार नाही. जो प्रपोर्शनेट पॉवरचा वापर असेल तोच झाला पाहिजे. मुंबईमध्ये ऍडव्होकेट सौम्या कोरडे आहे, तिला हाऊस अरेस्ट केलेली आहे. अनेक जणांना सांगितलं घरातून बाहेर निघायचं नाही, बाहेर निघायचं असेल तर आम्हाला सांगायचं. असं तुम्ही करू शकत नाही, पोलिसांना अधिकारच नाही आहे. हे जर पुण्यात झालं तर आम्हाला कळवा, हे जर नागपूरमध्ये झालं तर आम्हाला कळवा, हे जर छत्रपती संभाजीनगरमध्ये झालं तर कळवा, सांगली कोल्हापूरमध्ये झालं तर कळवा. आपण अशा सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना नोकरीतून घालवलं पाहिजे. त्याच्याशिवाय पोलीस व्यवस्थापन चांगलं होणार नाही. आपल्याला पोलीस दल हे आपलं हे लक्षात घ्या, आपल्या सगळ्यांचं आहे. अनेक पोलीस चांगले आहेत, त्या चांगल्या पोलिसांना काम करण्याची संधी देण्यासाठी चुकीचं आहे डिटेन करण्यात आलं. हे चुकीचं आहे असं डिटेन्शन करणं सुद्धा. त्यामुळे बळाचा अतिरेकी वापर सुद्धा चालणार नाही. माझ्यासोबत आमची सगळी वकिलांची टीम आहे, काही लॉचे विद्यार्थी आहेत आणि आम्ही आजच्या आंदोलनामध्ये जर काही पोलिसांनी गडबड केली तर त्यांच्यावर कारवाई करू. कायद्याचा आवाज आम्ही करत राहू. बेकायदेशीरतेचा आवाज जर काही पोलिसांना करायचा त्यांनी करत राहू, पण आम्ही चांगल्या पोलिसांना समोर आणू आणि चांगल्या पोलिसांना समाजासमोर आणून त्यांचा सत्कार सुद्धा करू. परंतु याच्यानंतर एखादा पोलीस अधिकारी मोठ्या पदावर बसला असेल तर तो स्वतःला हुशार समजत असेल आणि माझ्याजवळ सगळे पॉवर असे समजत असेल तर तसा हुकुमशाही पोलीस ऑफिसर आम्हाला नको. हे मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो. आपल्याला काही विचारायचं तर विचार. तुम्ही दिल्लीतल्या आंदोलनाचा उल्लेख केला, दृश्य आता सगळ्यांसमोर आहे. विरोधी पक्षनेत्यांनी व्हिडिओ ते दाखवले.
तुम्ही याचा कॉग्निझन्स घेणार आहात का? तुम्ही जे पोलीस अधिकारी किंवा आपण बघितलंय का पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन झालं दिल्लीतलं एक पोलीस मुलीच्या बॅक साईडला काठी मारतोय त्यांचंही निलंबन करण्याचं मागणी आहे. तुम्ही काही गुन्हे वगैरे दाखल करणार आहात, न्यायालयात जाणार आहात का दिल्लीत तो जो लाठी केले आहे ते पुन्हा एकदा सांगतो. त्यामुळे न्यायालयात जाण्याचा मार्ग शेवटचा म्हणून वापरला पाहिजे. आपल्याला प्रश्न लोकांचा आहे तो लोकांमध्ये सोडवता आला पाहिजे. आता जनतेच्या न्यायालयात लोकांच्या रस्त्यांवर लोक उतरलेले आहेत, मुलं उतरलेले आहेत. म्हणून हे आंदोलन आता काही सोनम वांगचूकचं नाही. हे पण मी परवा पुण्यामध्ये सांगितलं. हे आंदोलन काही अभिजित दिपकेचं राहिलं नाही.